नमस्कार मित्रांनो, ओमॅड वन मील अ डे याचा आपण नेहमी समर्थन करत असतो. मी आज डॉक्टर जॅसन फंग यांचं पुस्तक वाचताना मला एक इंटरेस्टिंग माहिती सापडली. ती म्हणजे 2010 साली ज्या बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे पोटाची ऑपरेशन्स होत होती त्याची संख्या जवळपास 50% कमी झालेली आहे. आणि ज्या लोकांनी हे ऑपरेशन्स करून घेतलेली आहेत त्यांना पश्चाताप झालेला आहे, रिग्रेट. या रिग्रेट बाबत सुद्धा एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे आणि त्यांनी 2024च्या रिसर्च पेपरचा संदर्भ दिलेला आहे. मला सांगायचं काय की मला एक 2 महिन्यापूर्वी सांगलीहून एका व्यक्तीचा फोन आला होता की ते ओमॅड करतात परंतु त्यांची पोटाची शस्त्रक्रिया झालेली आहे. पोटाची शस्त्रक्रिया होऊनही त्यांना काय फरक पडला नाही, परंतु पोटची साईज आता कमी झाली असल्यामुळे ओमॅडमध्ये अडचणी येतात. तर मी त्यांना आहारामध्ये योग्य ते बदल सांगितला. मला आपल्याला हे सांगायचं आहे की ओमॅड ही नैसर्गिक आहार पद्धती आहे, पूर्णपणे नॅचरल आहे. याचा कुठल्या डॉक्टरांशी संबंध येत नाही, हॉस्पिटलशी संबंध येत नाही. ही नैसर्गिक आहार पद्धती आपण तुम्हाला सजेस्ट करत असतो, परंतु हे करताना प्रॉपर न्यूट्रिशन घ्यावं लागतं, एक्सेस कार्ब सुद्धा कमी करावं लागतात. की आजकाल जे इंजेक्शन्स वेट लॉससाठी घेण्याचं एक फॅड आलेलं आहे, ती कॉस्टली पण भरपूर आहेत. त्याचं मला वाटतं ओझम्बिक आणि मंजूर अशी नावं आहेत. यांची सुद्धा हीच परिस्थिती होणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आपण ओमॅड वन मील अ डे विथ न्यूट्रिशन ही जी आहार पद्धती आहे, ही आहार पद्धती आपण आत्मसात करून घ्या आणि एक चांगलं जीवन, अतिशय हेल्दी जीवन आपल्याला जगता येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. माझे व्हिडिओ यूट्यूब, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आहेत, फेसबुकवर पण आहेत. आपण ते अवश्य पहा. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.